हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू प्रारोही व्लॉग्स. प्रत्येक दिवस आपल्याला साधा दिसत असला तरी त्या दिवसामध्ये काहीतरी स्पेशालिटी ही असतेच. तसंच आजच्या दिवसामध्ये काय काय स्पेशल झालेलं आहे ते आमच्या व्लॉगमध्ये नक्की बघा. आणि आता मी तयार झालेली आहे एका खास ठिकाणी जाण्यासाठी. कुठे चाललेली आहे ते बघण्यासाठी व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. मी आणि आहो आज दोघंही एकत्र टू व्हीलरवर निघालो आहोत. खरं सांगायचं तर असे मोमेंट्स खूपच रेअर असतात. दोघंही शांतपणे एकत्र प्रवास करणं, छोट्या छोट्या गोष्टी एन्जॉय करणं हाच खरा क्वालिटी टाईम वाटतो. मध्ये आम्ही पेट्रोल भरण्यासाठी थांबलो, पण इतकी गर्दी होती की क्षणभर वाटलं इथं काय चाललंय ते. आता सजावट बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आम्ही कुठे आले आहोत ते. आणि मग आम्ही पोहोचलो आहोत राम मंदिरात. मंदिराची सजावट खूपच सुंदर होती आणि सगळ्यात खास म्हणजे इथलं शिस्तीत चालणारं दर्शनाचं नियोजन. इतक्या गर्दीतही सगळं व्यवस्थित मॅनेज केलेलं होतं. खरंच या सर्व नियोजन करणाऱ्यांचे खूप खूप कौतुक करावेसे वाटते. समोर प्रभू श्रीरामांची मूर्ती पाहिली आणि शब्दच सुचले नाहीत. त्या क्षणात एक वेगळीच शांती आणि समाधान जाणवलं. भजनाचे सूर आणि श्रीराम कथेचा गोड आवाज सगळंच खूप संगीतमय आणि मनाला स्पर्शून जाणारं होतं. दर्शन झाल्यानंतर आम्हाला प्रसादही मिळाला. काही दानधर्म करणाऱ्या लोकांनी खूप छान व्यवस्था केली होती. साबुदाणा, केळी असा प्रसाद त्यांनी प्रेमाने दिला होता. इतकं सगळं सुंदर आणि शिस्तीत सुरू होतं की खरंच मन भरून आलं. अशा सेवाभावी लोकांमुळेच अशा ठिकाणांचं महत्त्व अजूनही वाढतं. प्रसाद घेऊन आम्ही उन्हातच पुढे निघालो आणि मग लगेचच उसाचा रस दिसला आणि थांबावंच लागलं, कारण इतक्या उन्हात तो थंडगार रस म्हणजे खरंच लाईफ सेवर असा होता. म्हणून आम्ही दोघांनीही तिथं बसून छानपैकी रसाचा आस्वाद घेतला. थंडगार उसाच्या रसामुळे उन्हाच्या तीव्रतेचा परिणाम थोडासा कमी झालेला होता. रस घेऊन आम्ही निघालो घरी येण्यासाठी. तसेच काही छोटी मोठी खरेदीही केली आणि मग ते सगळं बाजार घेऊन आम्ही घरी आलो. सुट्टीचा दिवस असला की कामांची यादी संपतच नाही. रोजच्या वेळामध्ये शाळा, घर, घर, शाळा असं करता करता घरातलं हे आवरणं सगळं राहूनच जातं. त्याच्यामुळे आता ही सगळी साफसफाई करायला काढलेली आहे मी. अण्णा पियानो वाजवताय? हा, स्वामी पिक्चर मधलं गाणं आहे. हो का? छान धून आहे, वाजवा. काय करू सजने. अण्णांचं पियानो वाजवणं म्हणजे फक्त एक छंद नाही, तर स्वतःला आनंदी ठेवण्याचा एक मार्ग आहे हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. त्यातून आम्हाला नक्कीच शिकायला मिळतं की आयुष्यात कितीही व्यस्तता असली, धावपळ असली, गडबड असली तरी आपण आपल्या आवडीनिवडी जपल्याच पाहिजेत. हे त्या पियानो वाजवण्यातून सहजपणे दाखवून देतात आणि त्यामुळेच त्यांची प्रेझेन्स घरामध्ये खूप पॉझिटिव्ह एनर्जी देऊन जात असते. आता मी सर्वांना देते आहे संध्याकाळचा चहा. हे सुद्धा घरातील मोठ्या माणसांमुळे शक्य होतं, कारण काय असतं की त्यांना प्रत्येक गोष्ट ही वेळेवर लागत असते. सकाळचा चहा, जेवण, त्याचप्रमाणे संध्याकाळचा चहा. घरात आम्हाला कोणाला एवढी चहाची आवड नाही, पण अण्णांमुळे कसं होतं की नाही, दुपारचा चहा 4-4:30 वाजेला झालाच पाहिजे. त्यामुळे सगळेच त्याबरोबर चहाची वाट बघत असतात की 4 वाजले, आता चहा केव्हा होईल. शाळेला सुट्टी असली म्हणून काय झालं, पण शाळेच्या कामांना कधीही सुट्टी नसते. सुट्टी असली तरीही शाळेची कामं पूर्ण करावीच लागतात. हे पूर्ण करायचं, हे पूर्ण करायचं, हे सगळं काही सुट्टीच्या दिवसांमध्येच मला पूर्ण करायचं असतं.
तर फ्रेंड्स, आमचं जेवण होऊन आता सगळं माझं आवरून झालेलं आहे आणि आज काही जास्त शूट झालं नाही, कारण बाहेर जाणं येणार दिवस थोडासा धावपळीतच गेलेला आहे. जे काही झालं ते तरी मी आपणासमोर सांगण्याचा, मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजचा दिवस खूपच खास गेला. राम मंदिराचं दर्शन, घरातील छोटे छोटे मोमेंट्स आणि सगळ्यांसोबत घालवलेला वेळ, यातच खरं सुख दडलेलं आहे. हेच आजचा दिवस शिकवून गेला. तुम्हालाही असे घरातील मोमेंट्स, छान छान क्षण आवडत असतील तर आमच्या ब्लॉगला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. वेळ यातूनच सगळं काही. आजचा दिवस खूप खास गेला. आवाज येतोय का? अण्णांचं पियानो वाजवणं जोरात, का थोडं